नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शशांक राव यांच्या पॅनलने घेतली मंत्री आशिष शेलार यांची भेट। बेस्ट पतपेढीतील विजयानंतर शशांक राव मंत्री शेलारांच्या भेटीला। तर धनंजय मुंडे यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपांची लोकायुक्तांसमोर चौकशी होणार आहे। आज या प्रकरणाची दुसरी ऑनलाईन सुनावणी होणार आहे। सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी धनंजय मुंडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे। अमित शहा नैतिकतेच्या नावावर विरोधकांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना तुरुंगात टाकायला निघाले। देशाला हुकुमशाहीकडे नेण्यासाठी आणलेल्या या कायद्याची होळी करायलाच हवी। सामनातून घटना दुरुस्ती विधेयकावर टीका करण्यात आली। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं ठाकरे बंधूंनी राजकारण केलं। निवडणुकीत जनतेनं ठाकरे बंधूंना नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला हे निर्देश दिले। मंडल यात्रेचं महादेव जानकर यांच्याकडून स्वागत करण्यात आलं। आंब्याच्या झाडाला माणसं दगड मारतात, पण फळ नसतं त्या झाडाला कोणी दगड मारत नाही। शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना महादेव जानकरांनी हे प्रत्युत्तर दिलं। चित्रा वाघ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। सर्वोच्च नेत्याने माफी मागितली, तुम्ही कधी मागणार? चित्रा वाघ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला हा सवाल केलाय। राज्यातील पोलीस भरतीला हिरवा कंदील। पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरतीस हिरवा कंदील। 15,631 पद भरतीचा शासन निर्णय जारी। रिक्त पद 100% भरण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। वैभव नाईकांनी नारायण राणेंवर खोचक टीका केली आहे। विशाल परबांच्या भाजप प्रवेशावरून ही टीका करण्यात आली। सिंधुदुर्गात भाजपात कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार, काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलंय। तर कोल्हापुरात काँग्रेसकडून सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं। राजीव गांधी यांच्या 81व्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। सिंहगड रस्त्यावरील तयार उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन। वनमंत्री गणेश नाईक जनता दरबाराच्या माध्यमातून हॅट्रिक करणार आहेत। उद्या गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबाराचं आयोजन आहे। जनता दरबाराच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही फोटो आहे। युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरेंचा पदग्रहण सोहळा मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पार पडला। कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। मुसळधार पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय। 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय। जे रुग्णालयात 83 दिवसात 101 रोबोटिक शस्त्रक्रिया। एप्रिलमध्ये पहिली शस्त्रक्रिया। रुग्णालयाचे डीन डॉक्टर अजय भंडारवार यांची माहिती। पर्युषण काळात 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या मागणीला उच्च न्यायालयाने नकार दिलाय। 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश कोणत्या तरतुदीखाली द्यावा, न्यायालयाचा हा सवाल आहे। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटलीये। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 95% पोहोचलाय। 4 धरणं 100% भरली। वनताराची टीम पुन्हा कोल्हापुरात आहे। नांदणीमध्ये वनतारा उभारणार। महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार आहे। नांदणीतील मठाच्या जागेची वनतारा टीमकडून पाहणी आहे। राज्यातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा निधी लाटला। राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना कारवाईचे आदेश। सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल। वोट चोरीचा चुकीचा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा। निवडणूक आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार।
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं आज उद्घाटन आहे. उद्घाटनाआधी उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून घोषणाबाजी. अजित पवार फडणवीसांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा. अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचा मोर्चाला पाठिंबा. मनोज जरांगेंचं नाव न घेता आंदोलनाला पाठिंबा. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. आरक्षण द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखू, मराठा समाजाचा इशारा. दादरच्या आशिष इंडस्ट्रीमध्ये कबुतरांना खाद्य. जैन व्यापाऱ्यांनी खाद्य दिल्याची माहिती. खाद्य दिल्यानं संपूर्ण परिसरात कबुतरांची संख्या वाढली. 8 वकिलांच्या नावाचा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव. सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी. यात एक नाव वादग्रस्त असल्याचा अंजली दमानी यांचा आरोप. गणेश उत्सवाला अवघा 1 आठवडा शिल्लक. रत्नागिरी पोलिसांकडून मुंबई गोवा महामार्गावर उपाययोजना करण्याचं काम सुरू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतुकीस बंदी. गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांवर बंदीचा निर्णय. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सवाची सांगता. 30,000हून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. संपूर्ण राज्यात आज पावसाचा जोर असेल. काही भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली. कृष्णेची पातळी 40.30 फुटावर. कृष्णा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. पुरामुळे आतापर्यंत 125 कुटुंबांचे स्थलांतर. पंचगंगेची संथ गतीनं धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. पंचगंगेची पाणी पातळी 42 फूट 7 इंचावर पोहोचली. 79 बंधारे अद्याप पाण्याखाली. सुतारवाडा इथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. कागलच्या आणूर बस्तवडे परिसरात पुराच्या पाण्यात ट्रक बंद पडला. जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर आणि क्लीनर ट्रकवर चढले. बॅरिगेड्स बाजूला करून पुराच्या पाण्यात ड्रायव्हरने ट्रक घातला. अकोला जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसलाय. शेतीचं मोठं नुकसान झालंय. 389 घरांची पावसामुळे पडझड झाली. तर नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पुण्यातील एकता नगरला पुराचा विळखा बसला. अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या. पावसामुळे मुठा नदीलाही रौद्र रूप. ड्रोनमधून दिसणारी पूरसदृश्य परिस्थिती. लोकशाही मराठीवर. पुण्याच्या एकता नगर भागात लष्करी जवान दाखल. अनेक भागात पुराचं पाणी शिरलं. लष्करी जवानांकडून परिस्थितीचा आढावा. कल्याण खाडीच्या पाणी पातळीत वाढ. खाडी किनारी असलेल्या वस्तीत पाणी शिरलं. नागरिकांच्या घरांसह तबेल्यांमध्ये खाडीचं पाणी. वसई विरार शहरात पावसाचा हाहाकार. रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. सोसायटी आणि घरातही पाणी शिरलं. उजनी धरणाचे 16 दरवाजे 8 फुटांनी उघडले. उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला. पंढरपूरला महापुराचा धोका वाढला. नागपुरात पावसाची ये-जा सुरूच. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पडत असलेल्या पावसामुळे घोड नदीला पूर. घोड नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं रस्ता बंद. मात्र धोकादायक पुलावर तरुण स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर. पुण्यातील पावसाची परिस्थिती नियंत्रणात. अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन. पिंपरी चिंचवडमधील केजुबाई मंदिर पाण्याखाली. पवना धरणातून 15,700 मिलीमीटर पाण्याचा नदीत सुरू असल्यानं पूर परिस्थिती निर्माण. पालघरच्या वैतरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोळसा पूल पाण्याखाली. मनोर पालघर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पूर पट्ट्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. पूर भागात आरोग्य, अग्निशमन, पोलीस दल तैनात.
लातूरच्या मांजरा धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती. मांजरा धरणाचे 4 दरवाजे बंद. पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरू. धामणी धरण 100% भरलं. धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. तर लातूरमध्ये 48 तास उलटले तरी बोरगाव धडकनाळ गाव अंधारात. पाऊस ओसरला तरी जनजीवन मात्र विस्कळीत. अतिवृष्टीमुळे 725 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग. भीमा पात्रात 91,600 क्युसेकनं विसर्ग सुरू. भीमा नदी काठच्या गावाला सतर्कतेचा इशारा. भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे चासकमान धरण ओव्हरफ्लो. धरणातून 24,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू. कोरेगावमध्ये कृष्णा नदीला पूर. जिहे कटापूर पूल पाण्याखाली. वाहतुकीसाठी पूल बंद. नाशिकमध्ये गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला. धरणातून 6,340 क्युसेकनं होणार पाण्याचा विसर्ग. दुतोंड्या मारुतीची अर्धी मूर्ती पाण्याखाली. लातूरमधील 23 लघु प्रकल्प 100% भरले. मध्यम प्रकल्प 50%वर. शेतीचं मोठं नुकसान. पुण्याच्या ताडीवाला झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी घुसलं. मुसळधार पावसाचा ताडीवाला रोड परिसरातील झोपडपट्टीला मोठा फटका. रत्नागिरीच्या राजापूर शहरातील पूर ओसरला. जगबुडी आणि कोदवरी नदी मात्र इशारा पातळीवर. मुसळधार पावसाची शक्यता कायम. एनडीआरएफसह प्रशासन सज्ज. कल्याण डोंबिवलीत वालधुनी नदीचं पाणी घोलपनगरमध्ये शिरलं. केडीएमसी कडून नागरिकांचे रेस्क्यू सुरू. चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल. कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीज निर्मिती तात्पुरती बंद. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचे आदेश. भिवंडीत मुसळधार पाऊस. गोदाम परिसरात 9 कामगार अडकले. अग्निशमन दलानं बोटीच्या सहाय्यानं कामगारांची सुटका केली. सांगली जिल्ह्यातील वारणा नदीला पूर. सागाव सरुड गावांना जोडणारा रस्ता बंद. मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषदेची शाळा कोसळली. धुळ्याच्या काकडमाळ येथील घटना. शाळेतील विद्यार्थ्यांना आधीच स्थलांतर केल्यानं मोठी दुर्घटना टळली. सांगलीच्या कृष्णा नदी काठावरील गावांना धोक्याची घंटा. जयंत पाटील यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी. घाबरू नका पण सतर्क राहा. जयंत पाटलांकडून नागरिकांना आवाहन. वसईमध्ये पावसाचा कहर. राजवली परिसरात 2 ते 3 फूट पाणी. वसईत साचलेल्या पाण्यात पडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू. विशालनगर परिसरातील भगवती अपार्टमेंटमधील प्रकार. साचलेल्या पाण्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू. विरारमध्ये गरोदर महिलेचा दयनीय प्रवास. पूर परिस्थितीत गुडघाभर पाण्यातून केलं रुग्णालयात दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेचे उदय जाधव आले धावून. गाडीतून महिलेला भर पाण्यातून रुग्णालयात पोहोचवला. अकोला जिल्ह्यातील मोरणा नदीला आलेला पूर. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी मात्र हतबल. मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेकडो एकर पिकांचं नुकसान. उडीद आणि मूग पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान. प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करा. माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांची मागणी. भर पावसात कृषी मंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर. करमोडी भागात शेती नुकसानाची केली पाहणी. 10 दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन. धाराशिवच्या परांड्यातील शेतीचं मोठं नुकसान. एकही गाव वगळू नका. सरसकट पंचनामे करा. तान्हाजी सावंतांकडून फोनवरून तहसीलदारांना आदेश. रस्त्यांवर खड्डे असतील तर त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल वसुली नको. सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका. अमित शहांनी लोकसभेत 130वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं. विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत विरोधकांचा गदारोळ. अमित शहा सभेत आक्रमक. वन्यजीव विविधता बळकट करण्यासाठी मोठं पाऊल. वनताराच्या हरणांना बरदा अभयारण्यात नेलं.
33 ठिपकेदार हरणांना नियुक्त संरक्षित क्षेत्रात आणलं. अग्नि 5 ची ओडिशात यशस्वी चाचणी. भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. 5000 किलोमीटरपेक्षा जास्त अग्नि 5 ची रेंज. अमरावतीत पोलिसांकडून छापा टाकत सुमारे 14 किलो गांजा जप्त. 2 जणांना अटक. 88,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयात 7वीतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण. अनुसूचित जातीतील दलित विद्यार्थ्याला टार्गेट. या घटनेची सरकारने दखल घ्यावी. संतप्त पालकांची मागणी. गणेश आगमन सोहळ्यात चोरी. गर्दीत 64 मोबाईल आणि 4 सोनसाखळ्यांची चोरी. 5 आरोपींना अटक करून 6 मोबाईल हस्तगत तर 5 ड्रोन देखील जप्त. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 3 जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. अंमली पदार्थ विरोधी पथकाची मालाडमध्ये धाड. आरोपींना रंगेहात पकडलं. मुंबईत सराफाला लुटणाऱ्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात अटकेची धमकी देत सराफाकडून 30,000 रुपये लाटले. तपासात त्यांच्याकडे सोनंही आढळलं. सोलापुरात बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याचे सोयाबीनचे सुमारे 40,000 रुपयांचे 40 कट्टे चोरीला. घटनेतील पंचचोरीचा मुख्य आरोपी असल्याचं समोर. 2 जणांना अटक. अहमदाबादमध्ये विद्यार्थ्याची चाकूने वार करून हत्या. 8वीच्या विद्यार्थ्याने 10वीच्या विद्यार्थ्याची केली हत्या. संतप्त जमावाकडून मुख्याध्यापकांसह कर्मचाऱ्यांना मारहाण. नागपूरमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 2 किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त. गुन्हे शाखेची कारवाई. नाशिकमध्ये त्र्यंबक पोलीस चौकीमध्ये इमारत कोसळली. घटनेत अडकलेल्या 7 जणांची अग्निशमन विभागाकडून सुटका. 7 जण किरकोळ जखमी. मलबा हटवण्याचं काम सुरू. यवतमाळमध्ये रेल्वेच्या खड्ड्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू. दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील घटना. रेल्वे उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू. वर्ध्याच्या खडकीत कारचा भीषण अपघात. अपघातात 3घांचा मृत्यू. 2 जण जखमी. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. भाजी विक्रेत्या महिलेनं भाज्या गटारात धुतल्याचा प्रकार. नवी मुंबईतील तुर्भे भागातील धक्कादायक प्रकार समोर. जळगावमध्ये एसटीचा आणि टेम्पोचा भीषण अपघात. दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. हिंस्र बिबट्यापासून त्रस्त नागरिकांचा नाशिकमध्ये मोर्चा. वन विभागाच्या कार्यालयावर धडकणार मोर्चा. जळगावच्या वरखेडे इथे विजेचा धक्क्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. मंत्री आमदार असताना केवळ ड्रामा नाटकं. पराभवानंतर शेतकऱ्यांसाठी राज्य पिंजून काढतायत. अमरावतीत दहीहंडी कार्यक्रमात नवनीत राणांकडून बच्चू कडूंवर पुन्हा टीका. चंद्रपुरात वानेरी गाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ. हल्ल्यात 2 जण जखमी. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी. शिंदे समिती बीडमध्ये दाखल. कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात तपासणी सुरू. मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं घेतली समितीची भेट. बीडमध्ये वनवेवाडी येथील 39व्या श्रावणी अखंड हरिनाम सप्ताहात महंत काशीनाथ महाराज यांचं जंगी स्वागत. रथातून भव्य मिरवणूक. 2014 नंतर देशातील क्रीडा क्षेत्राची परिस्थिती सुधारली. राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या स्थापनेमुळे खेळाडूंना योग्य न्याय मिळेल तसंच गैरकारभारावर नियंत्रण येईल. संसदेत खासदार धनंजय महाडिकांनी व्यक्त केला विश्वास. जळगावात बोरनाळ इथे दारूच्या नशेत पतीकडून पत्नीवर कुऱ्हाडीने वार. नंतर धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या. पत्नीवर उपचार सुरू. पालघरमध्ये एसटी बसमधील वाहकाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल. वाहकाला उभंही राहता येत नसल्यानं चालक संतप्त. प्रवाशांनी बनवला व्हिडिओ.
बीडच्या वडवणीत खोटं लग्न लावून मुलाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. मुलाच्या कुटुंबाला 1,70,000 रुपयांचा गंडा, तर 3 जणांना अटक. सिंधुदुर्गात सावंतवाडीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रशियन नागरिकाला अटक. नागरिक सध्या न्यायालयीन कोठडीत. यवतमाळच्या वणीत मंदर शिवारात व्यक्तीची दगडाने हत्या. भंगार वेचणाऱ्या मृत व्यक्तीचा मृतदेह आढळला. गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगाव इथे भावकीच्या वादातून चुलत भावाची हत्या. आरोपीचे पुरावे पोलिसांच्या हाती. पकडले जाण्याच्या भीतीनं आरोपीने केली आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरात मृतदेह असल्याची खोटी माहितीचा पोलिसांना फोन. पोलिसांची 6 तास धावपळ. संबंधित व्यक्तीने 4 दिवसात 4 वेळा खोटी माहिती दिल्याचं समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.